आणि याचं सगळ्यांनी भजी उंडे खायला या आणि आंबील पण प्यायला या. डहाळे बोरं पण आहेत खायला या. ऊस आहे अजून आले नाहीत पण येऊ शकता. आम्ही बाहेर आणून देतो सगळ्यांना. रानभोजनाचा आनंद घेण्यासाठी या आमच्या शेतामध्ये. आम्हाला पण बोलवा. चल गाडी स्टार्ट कर. चल 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 निकट ये. चलो चलो. करणार म्हणजे करणारच. आताच ड्रीम ॲक्टरचा व्हिडिओ बघून आम्ही ठरवलंय की तिच्याकडं वेळामोशाला भजी रोडगे खायला जावं. आंबील कराना खाऊन येणार आम्ही. हा तिनं बोलवले. आम्ही जाणार. जायचं जायचं म्हणजे जायचं. तिची रील बघून निघाला बरं का. तिने काय पर्सनली आम्हाला बोललेलं नाही. नाही बघू आता. ओके चॅलेंज मी. ओके ॲटिट्यूड. नाईस पिक डिअर. स्पीक डिअर. ओके ॲटिट्यूड मी. आलोच. ओके बाय. चलो. तर लगेच गाडी बुक केलंय आम्ही. ऐ, लगेच गाडी हाय कर रे. आपल्याला हाय करा रे. हाय करा रे. हाय करा. हाय करा. हाय जायचं का नाही सांगा. जायचंय. लेट्स गो. काय वाटतंय ड्रीम ॲक्टर देईल का नाही जेवायला. जेवायला ऍक्टर ते ना येत भजी देईल का भजी. दिले तर दिली. खाऊन यायचं. देणा वेगळा तर जाऊन यायचं. काय गोट्या काय वाटतंय. बघू आता निघाला होता. मग व्हिडिओ बनवायचं कशाला. बोलवले तिनं रील वरच या म्हणले. बर बर. आता आपण तिचे फॉलोअर्स म्हणल्यावर कसा आहे उघड नाव माय. कुठं गावचे. फायनली ड्रीम ॲक्टरच्या गावात पोहोचलोय. ते शेतात भेटणं आले. आयला घर म्हणलं तर घर भेटलं असतं लवकर. शेत भेटून निघाला. एवढी कशाला तापणार असतं. गुगलला बी दाखवत नाही मॅपवर बघ. होय हिच्या घरी लेफ्ट आहे. जायचं काम करून. तर आम्ही मित्रांनो आम्ही आलो होतो बोल रे. गावामध्ये. कानावर यायचं गावचं सोड. शेडोळला आला ड्रीम ॲक्टरकडे भजी खायला. भाऊनं फिरवून फिरवून शेवटी मार्ग काढला. एक अर्धा तासाकडून कर. दिसला बाबा. दिसला 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 दिसला. त्यांनाच विचारू गजानन गाडीवर बघा सेम ड्रेस वाटतं. भेटत बे निगेटिव्ह बोल नका. भेटते गजानन वेद पाठकचं शेत कुठं. सरळ रस्ता जात आहे का. बर थँक्यू का. गेले गेले आम्ही गजाननला भेटलो. मग गजाननला घेऊन निघालो आम्ही तिकडे कोपीकडं. इथंपर्यंत यायला लईच हे झालं म्हणजे लईच कष्ट झाले कारण शेत सापडत नव्हतं. किती जणांना विचारलो की आणि किती वेळेत चुकलो की. तर फायनली पोचलो. तिथे पोचल्यानंतर मग आम्हाला ड्रीम ॲक्टर भेटली. आम्ही तिला थोडंसं गप्पा मारल्या. ती बोलली वाटलं नव्हतं तुम्ही रील बघून याल पण आम्ही गेलो. आम्ही पहिलं संख्ये गेल्यानंतर मग त्यांनी व्यवस्थित विचारपूस केली. त्यांच्या आईशी भेटलो. सगळ्यांचा स्वभाव चांगला आहे. मग आम्ही तिकडं आंबील पेलो कारण गोष्ट झाली ती आंबील प्यायची. त्यामुळं आंबील पेलो व्यवस्थित सगळ्यांनी बसून. मग त्यांचं शेत वगैरे आहे. स्वभाव वगैरे मस्त आहे. त्यांचा भाऊ त्यांची आई वगैरे सगळ्यांचं बोलणं वगैरे चांगलं आहे. नेचर चांगला आहे. तर हे आमचे मित्र गेल्यावर तिथं बी नीट राहत नाही. मला दे तुला दे. मग थोडं बसून चर्चा सत्र झाला. बाकी काय बी म्हणा आंबल भारी बनवते. आता उद्या डोळे सुचतात का नाही काय माहिती पण पेला आम्ही भरपूर पेला. टेस्ट पण चांगला होता. पण नाही की आता मग थोडंसं त्याच्याशी मारले. मग फोटो वगैरे घ्यावं म्हणलं. मग सगळ्यांचा एक ग्रुप फोटो घेतला. ग्रुप फोटो झाल्यानंतर बाय करून व्यवस्थित रिटर्न निघालो.